सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा महासंग्राम जयसाई यांच्या विरोधामध्ये स्वरूप इळवेना संघ जयसाई संघ पाहिल्यानंतर तितक्याच ताकदीचा संघ आहे परंतु स्वरूप इळवेन गेले 2 सामने ते नक्कीच विजय संघ संपादित झालेले आहेत पुढचा चेंडू पाहिल्यानंतर सुरेख गोलंदाजी परंतु त्या चेंडूवर देखील 1 धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत जयसाई आणि स्वरूप इळवेना संघ पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न यावेळेला काय अप्रतिम जॉन्टी रूट्स यांची आठवण करून देणारा हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ग्लेन फिलिप्स देखील अशाच प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे विवेकच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना असा 3 चेंडूचा खेळ झालेला आहे 3 चेंडू धावफलकावर लगावले गेलेले आहेत पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट चेंडू स्टेअर केला जातोय पॉईंटच्या दृष्टीने 1 धाव परिपूर्ण केले जाते 2 चेंडूचा खेळ बाकी असलेला 4 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत 4 चेंडू 4 धावा 5वा चेंडू असेल पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आता मात्र पाहिल्यानंतर सुरेख गोलंदाजी हाताळली जाते कुठलाही रोहित सुरेख गोलंदाजी हाताळतोय कुठलाही मोठा फटका त्यांच्या गोलंदाजीच्या विरुद्धामध्ये येत नाहीये 5 चेंडू 5 धावा पुन्हा एकदा टोलचा प्रयत्न यावेळेला धावचीची संधी असेल परंतु चुकी घडली जात आहे हा चेंडू पाहिल्यानंतर साहिल कुठेतरी चुकी करतोय जर चेंडू साहिलच्या हातामध्ये विसावला असता तर नक्कीच धावबाची संधी असती परंतु क्रिकेटमध्ये जळतरला थारा नाहीये पहिल्या षटकाच्या सावतीर तर धावसंख्या 6 बिनबाद 6 जमिनीची बाब अशी आहे की स्वरूप इळवेना संघाने अजूनपर्यंत एकही विकेटचा किंवा गडी गमावलेला नाहीये 6 चेंडूचा खेळ झालेला आहे 6 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत विवेक ज्याने त्यांच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न नो चेंडू येतोय नो +1 अशा 2 धावा मिळतील हीच डोकीदुखी पाहायला मिळते नो त्याच्यावर 1 धाव म्हणजेच एक्स्ट्रा मिळते 8 धावा एकही चेंडू न टाकताना पुन्हा एकदा चेंडू नो येतोय पंच आमच्या पर्यंत वळतायत चेंडू पाजला ना तर समच्या मागे म्हणजेच अर्थात नो चेंडू हाताळला जातोय अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे चेंडू नो हाताळत आहेत पुन्हा एकदा दबाव येतोय तणाव येतोय विवेक दबावाच्या छायामध्ये जातोय हा चेंडू देखील वाईड येतोय एक्स्ट्रा येतोय म्हणजेच अर्थात एकही चेंडू डिलिव्हर न करता 4 धावा खर्ची करताना विवेक आतापर्यंत 10 धावा फलकावर लगावले गेले आहेत जमणे बाब मांडलं ना तर स्वरूप इळवेन संघासाठी चांगलीच गोष्ट असेल
धावा कशा येऊ द्यात, एक्स्ट्रा येऊ द्यात. पुन्हा एकदा दबाव आहे, तणाव आहे मैदानामध्ये देखील. तितकीच गरमी वाढलेली आहे. डगआउटच्या दिशेने देखील टाळ्यांचा वर्षाव होतोय. ज्या प्रकारे 6 चेंडू 6 धावा होत्या तेव्हा कुठेतरी शांतता होती, परंतु यावेळेला एकही चेंडू न खर्च करताना 5 धावा फुकटच्या मिळत आहेत. तर एका चेंडूवर 6 धावा खर्ची करताना विवेक अखेरकार पहिला चेंडू डिलिव्हर होतोय त्यांच्या माध्यमातून. थोडासा प्रयत्न, पुन्हा एकदा धावचीची संधी असेल आणि यावेळेला कुठली चुकी करणार नाहीये. ही धाव घेणे गरजेचं होतं का, ही नक्कीच त्यांच्यामध्ये साहिल गडी बाद होत आहे. थँक्यू डीजे. यस, त्यांच्या मनामध्ये विचार जरूर असेल की ही धाव घेणं गरजेचं आहे का, कारण धावा झालेल्या आहेत. यस, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्या येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि तुम्हाला सिंगलवर देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. सिंगल डबल घेणं देखील गरजेचं आहे. एक धावाने धावफलकार पुढे सरकवायचे आहेत. 30 ते 35 धावा जर असले तर जेसाई देखील थोडासा कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतो, कारण की स्वरूप इलेव्हन संघ पाहिल्यानंतर तितक्याच ताकदीची गोलंदाजी आहे ह्या संघाकडे. परंतु जय साई गेले कित्येक आपण स्पर्धा पाहिल्या, ह्या संघाचा बोलबाला राहिलाय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चेंडू पाहिला तर धावचीची संधी करायची होती. थोडासा आगला वेगळा थ्रो पाहायला मिळाला आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यस, पंच आम्हाला दर्शवत की शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 15, आतापर्यंत 9 धावा खर्ची करताना 5 धावा पाहिल्यानंतर एका चेंडू मागे 6 धावा खर्ची केल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक धाव काही रोखू शकणार नाही. एका धावाच्या सहाय्याने धाव फलक फुलते, पुढे जाते. 16 धावा 2 षटकांच्या समतेनंतर थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तिसरं षटक म्हटलं ना तर फलंदाजासाठी एक मनात एक चांगलीच भावना निर्माण होते की पॉवर प्ले असेल. हाणामारीचं षटक म्हटलं तर पॉवर प्ले, ओरम क्रिकेट असू द्या, अंडरम क्रिकेट असू द्या, पॉवर प्ले म्हटलं ना तर मनामध्ये कुठल्या तरी चांगल्या भावना उमलत आहेत. कारण पॉवर प्लेमध्ये चौकार जास्तीत जास्त ज्या गाडीमध्ये आहेत त्यांनी कृपया आपल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागे पार्किंग आहे, पार्किंग लॉट बनवलेला आहे, तर कृपया कोणाच्या त्या गाड्या आहेत अडथळा आणू नये प्लीज. ज्या आपल्या गाडी पार्किंग होतात प्लीज गाड्या आपण पार्किंगमध्ये लावायचं आहेत. सर्व टीम आणि जे प्रेक्षक आलेले आहेत, प्रेक्षक राजे, तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे, तर कृपया प्लीज जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या गाड्या पाठीमागे घ्यायच्या आहेत. थँक्यू. हो सेन्सिबल चांगल्याच प्रकारचा टोळण्याचा प्रयत्न. बॅकफूट पंच होता, परंतु तितकंच चांगलं दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं या रोहित यांच्या माध्यमातून. आमच्या मॅन्युअल स्कोरर मित्र वेदांत मेहरा आम्हाला दर्शवत आहेत प्रत्येक गोष्टीचा आम्हाला सूचना कळवत आहेत. आणि पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल आणि गॅदर करण्यामध्ये थोडीशी चुकी केली जाते. जर गॅदर केला असता तर कदाचित चित्र काही दृश्य काही वेगळं असतं, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाहीये. एक धावाने धावफलक पुढे सरकले जात आहे.
18 इंटू द बोर्ड, परंतु चौकार येत नाहीये. एक्स्ट्रास येत आहेत परंतु चौकार 4 हे कहा आणि पहिला चौकार येईल का तर नाही. सुरेख क्षेत्ररक्षण हिमांशू यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार म्हटलं होतं की चौकार कुठे आहेत, येत नाहीये बॅट मधून, परंतु चौकार आला होता. परंतु हिमांशू म्हणतो मेहुना भिंत भिंत आहे त्यांची. यस स्प्रे द्यायचा आहे, थोडीशी असं फिट आहेत हिमांशू दर्शवत आहेत. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक असा क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट. गडी बाद होत आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. योगेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडूचे खेळ बाकी असलेले 4 चेंडूचे खेळ झालेला आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. जयसाई विरार संघ, स्वरूप इलेना संघ. पुढचा चेंडू पाहिला तर अप्रतिम दर्जाचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. नॉन स्ट्रायकर एंड कडून आवाज आला होता आणि असा रिव्ह्यू घेतलेला आहे. स्वरूप इलेव्हन संघाकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी चेक केला जाईल. DBNचे आमचे कॅमेरामॅन पाहिले ना तर प्रवीण पाटील, तसेच जयेश मांगेला, हार्दिक मांगेला, A1 जोडी चांगलेच काम करत आहेत. जयेश मांगेला आणि कार्तिक मांगेला दोन्ही बंधूंची A1 जोडी, DBN लाईव्ह ची जोडी, तसेच A1 जोडी असलेल्या बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच आमच्याकडे वळतील आणि आमचे स्कोरर आणि कॅमेरामॅन, तसेच वाईड येतोय, एक्स्ट्रा येतोय. पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा एक्स्ट्रा आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल होत आहे. समालोचन कक्ष देखील छायांकन टिपलं जात आहे. थँक्यू. DBN लाईव्ह टॅप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि गाडी बाद होतोय. यावेळेला ऋषी विकेट सॅक्रिफाईस केली जाते या धावचीच्या स्वरूपामध्ये. गडी बाद. धावसंख्या 20. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आपण पाहिलं ना तर विवेक यांच्या गोलंदाजीतून पहिलेच एकही चेंडू डिलिव्हर झाला नव्हता. 5 धावा खर्ची केल्या होत्या, म्हणजेच अर्थात 6 चेंडू मागे 11 धावा खर्ची केल्या होत्या. आणि आता मात्र स्कोर पाहिला ना तर 21 धावा, अर्थातच 12 चेंडू मागे फक्त आणि फक्त 11 धावा खर्ची करताना जयसाई विरार संघ धावसंख्या 21 इंटू द बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. कुठे जाऊ नका, एका सुमधीर संगीत ऐकूया, परत येऊया मैदानामध्ये. कमॉडिचे
एकविरा आई यांची आठवण करून देते. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येताना पुढील चेंडू टोळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय, हा चेंडू सीमारेषे पार, चौकार येतोय, 4 धावा. यस, थँक्यू डीजे. आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. चौकार येतोय, गणेश आल्या आल्या चौकार. स्वागत केलं जात आहे या चौकारांनी. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. चांगलाच टोलवण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यश यांच्या माध्यमातून 26 धावा. मी म्हटलं होतं की 30 ते 35 धावा पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु इथे मात्र 30 धावा पोहोचण्याचा प्रयत्न असेल. डगआउटमधून टाळ्यांचं वर्षाव होत आहे, कारण त्यांना माहीत आहे की एक धावा या मॅचमध्ये आपल्याला पुढे आणि मॅचमध्ये आपल्याला जागा देण्यासाठी हे कार्य करेल. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुलावरचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, यावलेला चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय मोठी गडी. विकेट गणेश यांच्या माध्यमातून. यस डीजे. मला आठवलं पहिला किस, मग काय तिला झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय काय. असा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 27, 27 इंटू द बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 30 धावा नक्कीच 30 पर्यंत पोहोचण्याचा मजल असेल. पण एकदा टोलण्याचा प्रयत्न, कॅपच्या साहाय्याने धावचीची संधी, डायरेक्ट हिट असतात. रन अप द सिरीजची जी सायकल आहे त्याला स्पर्श करून जाणारा हा 1 धाव मिळतोय. यस, नेक्स्ट मॅच. थँक्यू विजय. 1 मिनिट थांबवतोय. नाणेफेक केले जाईल आई माऊली क्रिकेट क्लब आणि त्यांच्याच विरोधामध्ये न्यामा बॉईज आणि त्यांच्याच विरोधामध्ये आई माऊली आणि भावेश घरात. याचा भावेश मेहरा साहेबांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही स्थळ एका ठिकाणी पाहिले तर NKPL आणि बॅकला असेल LNCC आई माऊली क्रिकेट क्लब वर्सेस न्यामा बॉईज. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. स्टेपसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तसं आई माऊली संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचा निर्णय येईल. इथून मात्र DBN क्रिकेटला DBN लाईव्ह. थँक्यू डीजे. यस, आमचे कॅमेरामॅन कार्तिक मांगेला एक चांगलंच काम करताना DBN लाईव्ह देखील एक दमदार असं टेलिकास्ट करताना मॅच ऑन होत आहे. पहिल्या चेंडूवर पाहिला तर चेंडू येतोय सीमारेषे पार, येतोय NKPL चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. 30 धावांचं आव्हान
जयसाई विरार संघासमोर ठेवलेला आहे. कशा प्रकारे चेस करेल याकडे सर्वांच्याच नजरा आहे. मोठे फटक्यासाठी ते जास्तीत जास्त मोठे फटक्यांसाठी जात आहे आणि सिंगल डबल यावर देखील कॉन्सन्ट्रेट असेल. 30 धावा दाफळकावर 30 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तसेच 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 6 धावा दाफळकर लगावले गेलेले आहेत. ज्या प्रकारे स्वरूप इलेव्हन संघ आपण पाहिलं ना तर थोडंसं कुठेतरी जास्तीत जास्त धावा झाल्या असत्या कदाचित. ते वेदांत यांचं षटक एक्स्ट्रास येत होते, त्यानंतर डॉट आले, कदाचित त्या सिंगल डबल आल्या असत्या तर कदाचित धावफलक 35 ते 40 आपल्याला पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा टोळाचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येते. दबाव थोडासा वाढेल, तणाव देखील वाढेल, कारण करण ज्यांच्या बॅटमधून चौकार येते त्यांना नॉन स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न देखील असेल. स्वरूप इलेव्हन संघ पुन्हा एकदा पुढे पद्धतीचे चेंडू आणि गचाल क्षेत्ररक्षण, गचाल क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू जात आहे. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन येताना यश. मैदानामध्ये जास्तीत जास्त चर्चा होत आहे. असं म्हणतात ना की ज्यादा चर्चा होगा तो खर्चा भी ज्यादा होगा. तुम्हाला कमीत कमी चर्चा करायची आहे आणि खेळावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. 18 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष असेल असं. आता मात्र एक धावांनी धावफलक पुढे सरकवलं जाईल. यश का फिरकीचा जादूगार स्वरूप इलेव्हन संघाकडून जाणला जातोय आणि धावचीची संधी असेल. काय अप्रतिम दर्जाची फेकी केली होती, परंतु यष्टीरक्षक थोडेसे सुस्तावलेले आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर हा चित्र काही वेगळंच असतं. डगआउट मधून देखील टाळ्यांचा कडकडाट येतोय जयसाई विरार संघासाठी, कारण त्यांना माहित आहे एक धावा किती महत्वाच्या आहेत. याचा पडण्याचं काम करताना आमच्या मॅन्युअल स्कोरर मित्र पाणी पुरवताना डीजे मॅन देखील चेतन आणि देवेन चेतनची जोडी आतापर्यंत शांत आणि संत गतीने खेळ चालू आहे. मैदानामध्ये सन्नाटा पसरलेला आहे, परंतु हा सन्नाटा कितपर्यंत चालू असतो. पुढचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, एक धाव काही रोखू शकणार नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. याचा आपण पाहिल्यानंतर नवपूर काठेपाडा याचा पॉवर प्लेचा इशारा. तिसरं षटक असेल. धावसंख्या 17. अजूनही 12 चेंडू 13 धावांची गरज असेल. तसेच कोण विसरेल वसई विरार क्रिकेट अंडरआर्म बॉक्स मधील ती मोठी स्पर्धा सायबा क्रिकेट क्लबच्या तो स्पर्धा होती, त्यामध्ये केतन मेहर यांनी अप्रतिम दर्जाचा खेळ करून मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता. याच नवापूर काठेपाडा गावामधून आमचे केतन मित्र एक अप्रतिम दर्जाचे लेदर क्रिकेट देखील आपण खेळताना आपण त्याला पाहतोय. तसेच साईच्या दुर्गेश इळवेना संघाकडून ओरम क्रिकेटचा देखील आपल्याला आपण पाहतोय. तसेच VVPL वसई विरार प्रीमियर लीग ओरम क्रिकेटचा तो जीवदानी येथे झालेला सामना स्पर्धा, त्याच्यामध्ये देखील केतन मेहर यांची वर्णी लागलेली होती. विजय जाधव यांच्या संघामधून खेळला होता. याचा पॉवर प्लेचा षटक असेल. 12 चेंडू 13 धावांची गरज असेल. टॉलरचा प्रयत्न, बॅकफूट पंच. आता मात्र धावचीची संधी, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मॅच पाहिली ना तर चुरस पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज होती. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावा. याचा आपण पाहिलं ना तर
एसटीच्या मागे जी पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते तसेच हितेश मेहर यांच्याकडून यांच्या मार्फत ती अप्रतिम दर्जाची कळा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हितेश मेहर एक नवपूर काठेपाडा गावातील एक अनमोल रत्न यांच्या माध्यमातून त्यांनीच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब LNCC यज्ञेश 11 जी पेंटिंग आपण पाहतोय पेंटिंग सुरेख पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू हितेश. आता मात्र एक एक धावांनी दाफलग पुढे सरकले जाते. मॅच पाहिली ना तर रोमांच बरी मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे जयसाई आणि त्यांच्याच विरोधामध्ये स्वरूप इलेव्हन संघ. यावेळेला काय घडलं जात आहे? एक्स्ट्रा येतो, वाईड येतोय. या वाईडची कदाचित गरज नव्हती स्वरूप इलेव्हन संघाला, परंतु जयसाई संघ म्हणेला एक्स्ट्रा कैसे भी आने दो, रन कैसे भी आने दो, रन आना चाहिए. आता मात्र बॉल टू बॉल मॅच येतोय. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 10 चेंडू 10 धावांची गरज असेल. कदाचित हा वाईट धोकादायक ठरेल. येणारी काळ वेळ दर्शवेल, कारण आपण पाहिल्यानंतर एक्स्ट्राज ह्या मॅच मध्ये पाहिल्यानंतर या इनिंग मध्ये फक्त एक एक्स्ट्राज आले होते आणि ह्या एक्स्ट्राज येणं टाळावे लागेल. जर जिंकायचं असेल क्वालिफायच्या दिशेने आपल्याला रेसमध्ये पुढे जायचं असेल तर स्वरूप इलेव्हन संघ एक्स्ट्राज टाळायचं आहेत आणि स्वरूप इलेव्हन संघ अशाच प्रकारे चौकार देखील लगावायचे आहेत. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला भेदून, हा चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल स्क्रीनवर जयसाई संघाचा डगआउट किती खुश असेल ह्या चौकारानंतर, कारण त्यांना माहित आहे श्वास संजीवनी देणारा हा चौकार मोठा फटका आल्यानंतर आपला संघ पुढे नक्कीच विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु चढतडला थारा नाही क्रिकेटमध्ये. परंतु यावेळेला काय घडलं जात आहे? धावचीची संधी होती, हुकली जात आहे. आता मात्र समीकरण कुठेतरी बदलतंय. एक तर्फे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 5 धावांची गरज असेल. 8 चेंडू 5 धावांची गरज असेल. कदाचित तो चौकार वाईड आला आणि त्याच्यानंतर तो दबाव रिलीज करणारा चौकार कदाचित वाईड आला नसता तर तो चौकार देखील आला नसता, कारण तो दबाव. पुढचा चेंडू टोळाचा प्रयत्न यावलेला सुरेख झेल पकडला गेला होता, परंतु चेंडू पाहिल्यानंतर धरतीला स्पर्श केला जातोय. अप्रतिम दर्जाचा. एकदा झेल आवडला असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो. अप्रतिम. याचा विकेट नाहीये, परंतु त्यांच्या प्रयत्नांना 100 पैकी 100 मार्क त्याला हरकत नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7 चेंडू आणि 4 धावा. 7-4. पुढचा चेंडू टू फुलरपतचा चेंडू. धावचीची संधी होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही. आता मात्र 6-3चं समीकरण असेल. 6-3चं समीकरण असेल. डिफेंड होईल, चेस होईल, याकडे सर्वांच्याच नजरा असतील. एकीकडे स्वरूप इलेव्हन संघ देखील म्हणेल की आपल्याला ह्या 3 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि अजय साई विरार संघ देखील म्हणेल आपल्याला ह्या 3 धावा चेस करायचा आहे, कारण हा अंडर क्रिकेटचा थरार आहे. कंपल्सरी चेस हा सामने आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपल्याला 3 धावा काढणे गरजेचं आहे. जर जिंकायचं असेल तर 3 धावा काढणे गरजेचं आहे आणि तसेच तुम्हाला जिंकायचं असेल स्वरूप इलेव्हन संघ तर 6 चेंडू 3 धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. एकंदरीत सुयोग 6 चेंडू सहयोग 6 चेंडू 3 धावांचा चेस करण्यासाठी मी पाहिलं होतं मनवला पाडा प्रीमियर लीग. कैलासवासी यज्ञेश चंद्रकांत मेहर 6 चेंडू आणि 4 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. तसंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळेल. काय कामगिरी केली होती. कदाचित आपल्यामध्ये ते नाही आहेत, परंतु
त्यांना नक्कीच सर्वजण मिस करत आहेत. मिस यू यज्ञेश. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जाईल. आता माझा 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. 5-2 असं समीकरण असेल. 5-2. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळतंय. आता मात्र 4-1. 4 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. 4 चेंडू 1 धाव. आपण पाहिल्यानंतर 4 चेंडू 1 धाव देखील डिफेंड होताना कित्येकदा पाहिलंय, परंतु ह्या LNCC नवपूर काठीपाडा गावामध्ये ह्या मैदानावरती विक्रम घडेल का याकडे